नमस्कार बंधू भगिनींनो आणि भारतीय नागरिकांनो, विठ्ठल मातकर ऑफिशियल या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज मी आपणास स्वतंत्र भारताचा पहिला दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 या दिवसाची आठवण करून देणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळीकडे एकच आवाज येत होता, भारत माता की जय, इन्क्लाब जिंदाबाद, वंदे मातरम. मित्रांनो, कल्पना करा, एक असा देश जिथे जवळपास 200 वर्ष परकीय सत्ता होती, जिथे आपल्या मातीवर परक्यांचा झेंडा फडकत होता. पण मग एक रात्र आली जिच्या नंतर सकाळ भारताची होती. ती तारीख होती 15 ऑगस्ट 1947. ही केवळ एक तारीख नव्हती, ही त्या कोट्यावधी भारतीयांच्या स्वप्नांचा दिवस होता, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला, गोळ्या झेलल्या, लाट्या खाल्ल्या, अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारताला स्वातंत्र्य एका दिवसात मिळालं नव्हतं. या स्वातंत्र्यामागे अनेक दशकांचा संघर्ष होता. 1857च्या उठावापासून लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या घोषणेपर्यंत, महात्मा गांधींच्या असहकार आणि भारत छोडो आंदोलनापासून सरदार भगतसिंगाच्या बलिदानापर्यंत, चंद्रशेखर आझादांच्या संघर्षापासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेपर्यंत आणि असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकाच्या त्यागापर्यंत हा प्रवास पोहोचला होता त्या ऐतिहासिक क्षणापर्यंत. भारत स्वतंत्र झाला. भारत सरकारचा आझादी का अमृत महोत्सवाच्या इतिहास संकल्पनातही स्वातंत्र्याच्या या प्रवासात अनेक प्रसिद्ध तसेच विस्मृतीत गेलेल्या वीरांच्या योगदानावर भर आजही दिलेला असतो. या स्वातंत्र्याचा कथेत महात्मा गांधी होते, ज्यांनी अहिंसेच्या मार्गाने साम्राज्याला आव्हान दिले. पंडित जवाहरलाल नेहरू होते, ज्यांनी स्वतंत्र भारताच्या भविष्याचं स्वप्न पाहिले. सरदार वल्लभभाई पटेल होते, ज्यांनी राष्ट्राच्या एकतेसाठी आयुष्य झोकून दिलं. सुभाषचंद्र बोस होते, ज्यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा या आव्हानाने तरुणांच्या रक्तात क्रांती पेटवली. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव होते, ज्यांनी हसत हसत फाशीचा दोर स्वीकारला. चंद्रशेखर आझाद होते, ज्यांनी गुलामीत जगण्यापेक्षा स्वाभिमानाने मरण पसंत केले. सरोजिनी नायडू, अरुणा असफाली, उषा मेहता आणि असंख्य महिला स्वातंत्र्य सैनिक होत्या आणि होते. नाव इतिहासाच्या पुस्तकात नसलेले हजारो सामान्य भारतीय, कारागृहात गेलेले, लाठीमार सहन करणारे, भूमिगत चळवळीत काम करणारे आणि देशासाठी सर्वस्व देणारे. स्वातंत्र्य कोणा एका व्यक्तीची कमाई नव्हती, ते संपूर्ण भारताच्या त्यागाचं फळ होतं. आणि मग आली 14 ऑगस्ट 1947 ची रात्र. दिल्लीमध्ये इतिहास घडत होता. ब्रिटिश सत्तेचा अंत जवळ आला होता. भारताच्या स्वातंत्र्याची तारीख 15 ऑगस्ट निश्चित झाली होती. लॉर्ड माउंटबॅटन यांनी जून 1947 मध्ये ही तारीख जाहीर केली आणि ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट मंजूर केला. मध्यरात्र जवळ येत होती आणि संविधान सभेच्या सभागृहात एकच आवाज घुमला. तो आवाज होता पंडित जवाहरलाल नेहरूंचा ट्विस्ट विथ डेस्टिनी, भारताच्या इतिहासातील एक अविस्मरणीय रात्र. भारताच्या नेतीशी केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली होती. शतकांच्या गुलामीनंतर भारत स्वतःच्या पायावर उभा राहत होता, पण त्या आनंदाच्या मागे एक वेदनाही होती. देशाची फाळणी झाली होती. भारत आणि पाकिस्तान दोन स्वतंत्र राष्ट्रे झाली. सीमेच्या दोन्ही बाजूंना लाखो लोकांच्या आयुष्याला दुःखांची दिशा मिळाली. स्वातंत्र्याची पहाट आनंद आणि अश्रू दोन्ही घेऊन आली होती. आणि मग 15 ऑगस्ट 1947 ची सकाळ उजळली. आज आपण ज्या स्वातंत्र्य दिनाची कल्पना करतो तसा तो दिवस नव्हता. आजच्या सारख्या भव्य मिरवणुका, मोठे स्टेज, प्रचंड ध्वनी व्यवस्था आणि देशभर एकाच पद्धतीने होणारे कार्यक्रम हे काहीच नव्हते. पण लोकांच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक होती. कारण आज आपल्या देशावर परकीयांची सत्ता नाही, त्यांच्या देशावर परक्यांची सत्ता नव्हती. भारत स्वतंत्र झाला होता. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकण्याचा क्षण भारतीयांच्या मनात कायमचा कोरला गेला. आज लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते होणारे ध्वजारोहण हा स्वातंत्र्य दिनाचा अविभाज्य भाग आहे.
पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. 15 ऑगस्ट 1947च्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी झालेल्या सर्व ध्वजारोहणाकडे, इतिहासाकडे आजच्या परंपरेच्या चौकटीत पाहता कामा नये. स्वातंत्र्याच्या त्या पहिल्या दिवशी देशभर विविध ठिकाणी तिरंगा फडकण्यात आला आणि त्या तिरंगामध्ये एक नाव कायमच जोडलं आहे, पिंगली व्यंकय्या. भारतीय राष्ट्रध्वजाच्या रचनेत त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या ध्वजाच्या संकल्पनेतून पुढे आजच्या तिरंग्याचा प्रवास झाला. केशरी, पांढरा, हिरवा आणि मध्यभागी अशोक चक्र हा केवळ कापडाचा तुकडा नव्हता, तो होता भारत, स्वतंत्र भारताच्या अस्तित्वाचा पहिला दृश्यमान चेहरा. पण या सगळ्या उत्सवाच्या वेळी महात्मा गांधी कुठे होते? दिल्लीमध्ये नाही. स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू असताना गांधीजी बंगालमध्ये होते. देश फाळणीच्या हिंसाचाराने जखमी झाला होता आणि गांधीजींनी लोकांमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी तिथे होते. ज्या व्यक्तीने आयुष्यभर भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, ती व्यक्ती त्या दिवशी स्वतःच्या विजयाचा उत्सव साजरा करण्याऐवजी जखमी भारतीयांच्या जखमावर फुंकर घालत होती. हा प्रसंग गांधीजीच्या व्यक्तिमत्वाची खरी उंची दाखवतो. 15 ऑगस्ट 1947 हा फक्त भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन नव्हता, तो होता शहीदांच्या रक्ताला मिळालेला न्याय, आईच्या डोळ्यातील अश्रूंना मिळालेलं उत्तर, शेतकऱ्यांच्या घामाला मिळालेला सन्मान आणि कोट्यावधी भारतीयांच्या स्वप्नाला मिळालेली पहाट. त्या दिवशी तिरंगा आकाशात फडकला आणि जणू भारत मातेने जगाला सांगितलं, मी स्वतंत्र आहे. आज आपण मोकळ्या आकाशाखाली श्वास घेतो, आपलं मत व्यक्त करतो, आपल्या देशाचा झेंडा अभिमानाने फडकावतो. पण त्या प्रत्येक स्वातंत्र्यामागे एका पिढीचा संघर्ष आहे, एका पिढीचं बलिदान आहे आणि असंख्य ज्ञात अज्ञात वीरांची अमर कहाणी आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा तिरंगा आकाशात फडकतो, तेव्हा फक्त झेंड्याकडे पाहू नका, त्या झेंड्यामागे उभ्या असलेल्या लाखो बलिदानांना आठवा. कारण स्वातंत्र्य मिळालं होतं 15 ऑगस्ट 1947 रोजी, पण स्वातंत्र्याची किंमत आजही प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवायला हवी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. वंदे मातरम, इन्क्लाब जिंदाबाद, भारत माता की जय. जय हिंद. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.